करू। तुम्ही फोन केला ना? हां बोला। आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे परिषदेचे बावनकुळे साहेब आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांचा आम्ही खूप मनाने धन्यवाद करतो की अवघ्या 30-35 वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरला पुन्हा एकदा विधान परिषद दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो। आज माननीय आमचे प्रदेश सरचिटणीस जल्लोष आणि जनआशीर्वाद रॅलीचं कार्यक्रम या निमित्तानं 1000-2000 जे लोक जे माता बहिणी युवा कार्यकर्ते आले त्यांच्यासाठी एक छोटासा आम्ही शिल्पे ठेवला आता हिंदीमध्ये आम्ही गुढीपाडवा दरवर्षी आमच्या गुढीपाडव्याला इकडे हे वाटत असतो रामनवमी असो गुढीपाडवा असो आणि विशेषतः भद्रा मारुतीला जेव्हा लोक जातात त्याच्या आधी आमचं जय श्रीराम मित्रमंडळ हा संभाजीनगरचा मित्रमंडळ अध्यक्ष आणि पूर्ण आमच्या मंडळात एक लोकांची सेवा आहे बाकी जेव्हा जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून माझे वडील 70 उपाध्यक्ष होते। त्यानंतर 70 ते 2010 शालिग्रामजी बसवे बंधू सर्वात पहिला घर संघाचा हा आहे। संघापासून ते आजपर्यंत आम्ही पक्षाशी जुळलेले आहोत। आमचं नाव आहे पक्षाची आणि पक्षाने आम्हाला ज्या त्या जिम्मेदारी दिलेल्या आहेत त्या सर्व आम्ही पार केलेल्या आहेत। सध्या मी मंडळ उपाध्यक्ष आहे, हा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे शहराचा। नवीन वर्षाच्या सर्वांना समृद्धी व्यवस्थेची लाभ होईल मी स्मरण करून ज्यांच्या मार्गदर्शनावरून मी इथपर्यंत पोहोचलो ते आदरणीय लालकृष्ण अडवाणी स्वर्गीय प्रमोद महाजन यांना वंदन करतो। ज्यांच्या कुशीत घडलो मी ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब, स्वर्गीय सूर्यमानजी वांडे पाटील, स्वर्गीय शरदभाऊ कुलकर्णी केनेकर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या फरक तेच असतं ना मग तेच फरक आहे। ज्या दिवशी या संस्कारात मी आलो त्याची अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं यांच्या मार्गदर्शनात मी चालत राहिलो। परंतु हे करत असताना मी गोडसा होतो हे काम करत असताना मी काही नव्हतो। परंतु मला खऱ्या अर्थानं या गोडशाला हिरात परिवर्तित करणारे ज्यांच्या परिस्पर्शाने सोने होते असे महाराष्ट्राचे दूरदृष्टी असलेले नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज या छोट्याशा पामराला स्पर्श केला।
आणि या छोट्याशा समाजाला न्याय दिला. हा न्याय संजय केनेकरला नाहीये. आशेने बघणाऱ्या 18 पगडमधल्या छोट्या छोट्या समाजाला दिलेला हा न्याय. मोठ्या भावनेने बघणाऱ्या समाजाला दिलेला हा न्याय आहे. आणि त्यामुळे हा समाज असा एकत्र आला नाही. हा प्रचंड हृदयात भावना ठेवून आला. फक्त ते देवेंद्रजीचे आभार व्यक्त करायला इथे जमले आहे. निमित्त माझं रॅलीच आहे. एकत्र आले की नाही. देवेंद्रजींनी आमच्या समाजाचा विचार केला, छोट्या व्यक्तीचा विचार केला, सर्वसाधारण कार्यकर्त्याचा विचार केला. आणि म्हणून देवेंद्रजी सारखा दूरदृष्टीचा नेता आणि त्यांच्या मार्गदर्शनात मी काम करतो. अतुलजींच्या डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वात मी बरंच काही शिकलो. आणि त्यामुळं नाही असं छोटा माणूस बरंच काही शिकलो. निश्चितपणे आज त्यांचं मंत्रिपद असताना त्यांनी कसे कामं केले, किती लोकात गेले. त्यामुळं निश्चितच गाव आणि गाव फिरलो. निश्चितपणे मला ही जबाबदारी दिली. जबाबदारी देताना भारतीय जनता पार्टीनं संघटनात्मक जबाबदाऱ्या सगळ्यांना दिल्या. तेव्हा सगळ्यांना खऱ्या अर्थानं प्रशासकीय याच्यात लोकप्रतिनिधित्व बनवलं. म्हणजे डॉक्टर कराड पहिले प्रदेश पदाधिकारी होते, अतुलजी महामंत्री होते. बरोबर आहे अतुलजी? त्यावेळेसच या पुढच्या संधी त्यांना मिळाल्या. त्यावेळेस मला महामंत्री केलं आणि मला ही संधी विधान परिषदेची दिली. आणि त्यामुळे खरंच या सर्वांचं मी आपल्यातर्फे ऋण व्यक्त करतो. निश्चितपणे मी काम करताना एकच ठरवलं होतं, अटलजी